नमस्कार. साहेब झाला परंतु आईवडिलास का विसरला, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. साहेब झाला, मोठा अधिकारी झाला, परंतु आपल्या मातापित्यास का विसरला, आपल्या आईवडिलास का विसरला, जन्मदात्यास का विसरला. आईवडिलांनी शिकवलं, घडवलं, काबाड कष्ट करून, मेहनत करून, संघर्ष करून, उपाशी तापाशी राहून सोन्याचा घास खाऊ घातला, चांगलं शिक्षण दिलं, मरणप्राय कष्ट करून, मेहनत करून, झटून राबून, संघर्ष करून, दिवस रात्र राबून, कष्ट करून, मेहनत करून, संघर्ष करून, आमाप पैसा लावून या लेकरांना घडवलं, या लेकराला शिकवलं, एक एक गोष्ट त्याला समजून सांगितली, जीवनाविषयक मार्गदर्शन केलं, चांगली दिशा दाखवली, चांगलं चुंगलं खाऊ घातलं, शिक्षणासाठी त्याला अमाप पैसा लावला, स्वतः उपाशी राहून, स्वतः अनेक संकट झेलून, अनेक दुःखाचा सामना करून, संकटाचा सामना करून, अडचणीचा सामना करून, पोटाला दोरी बांधून या आईवडिलांनी या लेकराला, या मुलाला शिकवलं, घडवलं, त्याचं जीवन सुंदर केलं, त्याचं जीवन छान केलं, त्याला योग्य वळण लावलं. परंतु शेवटी या लेकराने उपकार व माणुसकी विसरून या आईवडिलांचं जीवन कठीण केलं, या आईवडिलांचं जीवन नरकमय बनवलं, कंगालमय बनवलं. ज्या आईवडिलांनी जन्म दिला, ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, पालन पोषण केलं, अशा आईवडिलांना, अशा ईश्वरांना या लेकाने, या कपटखोर लेकाने, या दुष्ट लेकाने, या अहंकारी लेकाने घराबाहेर काढलं, त्यांचं जीवन कठीण केलं, त्यांचं जगणं मुश्किल केलं. जर आईवडिलांनी जन्म दिला नसता तर हा लेख आला असता का जगात? जर आईवडिलांनी जन्म दिला नसता तर या लेखाने जग पाहिलं असतं का? नाही. म्हणून या लेखाने आईवडिलास का विसरावं? या सोन्यासारख्या, या देवासारख्या आईवडिलास का विसरावं? त्यांचे उपकार माणुसकी का विसरावी? लग्न नव्हतं झालं तोपर्यंत चांगला वागला, आईवडिलासोबत चांगला वागला, चांगला बोलला, आपला स्वार्थ साधून घेतला, आपली संधी साधून घेतली, आपला फायदा करून घेतला. आणि एकदा लग्न झालं, एकदा नोकरी लागली, एकदा साहेब झाला, अधिकारी झाला, मोठा अधिकारी झाला की आईवडिलास लगेच विसरून गेला. कोण आईवडील, कुठले आईवडील, कोण मायबाप, कोणी म्हातारे कोतारे, कोणी थेरडे, असा तू म्हणा. पण हे बरोबर आहे का? अरे आईवडिलांनी तुला जग दाविलं नसतं, आईवडिलांनी तुला जन्म दिला नसता, तू या जगात आला असता का? नाही. मायबापाच्या जोरावरच, आईवडिलाच्या जोरावरच साहेब झालास, मोठा अधिकारी झाला, चांगला शिकला, तुझं नाव झालं, तुझा मान वाढला, शान वाढली. मग या देवासारख्या आईवडिला का विसरला? देवासारख्या आईवडिला का विसरला? उपकार व माणुसकी का विसरून गेला? अरे थोडी तरी जाण ठेवायला हवी. आईवडिलांच्या कष्टाची, त्यांच्या मेहनतीची,
त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या तळमळ धडपडीची जाण ठेवायला हवी, त्यांच्या अपार कष्टाची जाण ठेवायला हवी. परंतु हे सर्व काही विसरून गेला आणि आपल्याच नादात, आपल्याच संसारात गुंतला. परंतु असं का? असं कशामुळे? आईवडील हे ईश्वर असतात, परमेश्वर असतात. सतत त्यांना आपल्या लेकराची तळमळ असते, सतत त्यांना आपल्या लेकराची काळजी असते, पर्वा असते, चिंता असते. आपल्या ते लेकरासाठी जगत असतात. आपल्या लेकरासाठीच ते काबाड कष्ट करत असतात, मरणपाय कष्ट करत असतात. आपल्या लेकरासाठीच ते झटत असतात, संघर्ष करत असतात. वडील अहोरात्र कष्ट करून, बाप अहोरात्र कष्ट करून, मेहनत करून, संघर्ष करून आपल्या लेकराला हवे ती पुरवत असतो, हवे ते देत असतो, पाहिजे देत असतो. लेकराच्या इच्छा पूर्ण करत असतो. त्याच्यासाठी तो लढत असतो, संघर्ष करत असतो. त्याला वाटतं आपलं लेकरू मोठं व्हावं, त्याचं नाव व्हावं, त्याचं नाव गाजावं, त्याचं सर्वत्र शान वाढावी, मान वाढावा, तो सुंदर व्हावा, त्याला यश मिळावं, त्याचं जीवन सुंदर व्हावं, चांगलं व्हावं, दर्जेदार व्हावं, समृद्ध व्हावं, सर्वत्र त्याचं नाव गाजावं, त्याची कीर्ती व्हावी, तो मोठा साहेब व्हावा, क्लास 1 अधिकारी व्हावा, नंबर 1 अधिकारी व्हावा, त्याचं जीवन सुखात जावं, आनंदात जावं, मजेत जावं, यासाठी तो झटत असतो, राबत असतो, संघर्ष करत असतो, काबाड कष्ट करत असतो आणि ईश्वराला प्रार्थना करत असतो. त्याला वाटतं आपलं लेकरू जर मोठं झालं, अधिकारी झाला, साहेब झाला, तर आपलंही जीवन चांगलं होईल, आपलंही जीवन सुंदर होईल, आपली गरिबी दूर होईल आणि आपलंही नाव होईल, आपल्या लेकराचंही नाव होईल, सर्व काही चांगलं होईल, अशी आशा ठेवून तो लेकराला घडवत असतो, शिकवत असतो, चांगलं मार्गदर्शन करत असतो आणि कष्ट मेहनत करत असतो. तो आपल्या लेकराला धीर देत असतो, धाडस देत असतो, मार्गदर्शन करत असतो, दिलासा देत असतो, प्रेरणा देत असतो, प्रोत्साहन देत असतो. जेवढा मला तेवढा पैसा लावत असतो. इकडे काही करू, झटो राबो, उपाशी राहो, काही राहो, परंतु आपल्या लेकराला पैसा लावत असतो. अपार कष्ट करून, मेहनत करून आपल्या लेकराला पैसा लावत असतो. आईसुद्धा आपल्या लेकरासाठी झटत असते, राबत असते, संघर्ष करत असते. आपल्या लेकरासाठी सतत धडपडत असते, तळमळत असते. लेकराला हवे ते देते, पाहिजे ते देते, अपार माया लावते, ममता लावते, त्याला धाकी दाखवते, मार्गदर्शन करते, चांगलं मार्गदर्शन करते, प्रसंगी रागावते, परंतु चांगले गुण शिकवते, चांगला धडा शिकवते. आपलं लेकरू चांगलं व्हावं, मोठं व्हावं, त्याचं नाव गाजावं, सर्वत्र कीर्ती व्हावी, तो मोठ्यात मोठा व्हावा, त्याचं कल्याण व्हावं, त्याचं हित साधावं, त्याला पाहिजे ते मिळावं, हवं ते मिळावं, त्याला दुःख येऊ नये, त्याला सतत सुख यावं, 4 चौघात त्याचं नाव व्हावं, सर्व जगामध्ये नाव व्हावं, सर्वत्र त्याचं नाव व्हावं, गाजावं, अशी आईची इच्छा असते. आणि यासाठीच आई झटत असते, राबत असते, संघर्ष करत असते. परंतु हे लेकरू आईवडिलांना विसरून जातं, या आईवडिलाचे उपकार विसरून जातं, माणुसकी विसरून जातं, आईवडिलाचे कष्ट विसरून जातं. आणि एकदा लग्न झालं, कोण आईवडील, कुठले आईवडील, कुठले मायबाप, कोण मायबाप, तो सर्व काही विसरून जातो. किती बेकार दशा आहे, किती भयानक स्थिती आहे, किती भयानक प्रसंग आहे. मग अशा वेळेस आईवडिलांनी कुठं जायचं? अशा वेळेस आईवडिलांनी जायचं कुठं? काय करायचं? कोणाकडे राहायला जायचं? कुठं राहायला जायचं? ना घर ना दार, ना पैसा ना काही, ना पैसा ना आदला, काहीच नाही. सगळा पैसा ते लेकराला लावला, सर्व पैसा लेकराला लावला. लेकाने तर घराबाहेर काढलं, लेकाने तर उघडं नागडं केलं, लेकाने तर जीवन मुश्किल केलं, कठीण केलं, लेकाने जीवन नरकमय कंगालमय बनवलं. आता जायचं कुठं? कोणाचा आसरा घ्यायचा? कुठं जायचं? आईवडिलांनी जायचं कुठं? काय करायचं आईवडिलांनी? एवढं लेकराला सुधरून, एवढं लेकराला नोकरी लावली, एवढं लेकरात आईवडिलांमुळे लेकर साहेब झाला, मोठा अधिकारी झाला.
एवढी मेहनत केली, काबाड कष्ट केली, अहोरात्र काम केलं, सर्व पैसा लावला, सर्व हातला लावला, जवळ एकही रुपया ठेवला नाही, सतत लेकराचा विचार केला, सतत लेकराचीच काळजी घेतली, सतत लेकराचा विचार केला, सतत चिंता लेकराचीच, स्वतःचं काहीच केलं नाही. एवढा करूनही लेकाने घराबाहेर काढलं, लेक विचारणं सुद्धा, लेक ओळखीनं सुद्धा. मग आता आईवडिलांनी जायचं कुठं, काय करायचं, कोणापुढे डोकं आपटायचं, काय करायचं, काय. अशी भयानक परिस्थिती आहे, अशी भयानक स्थिती आहे. लेकानं असं करावं का? लेक का राक्षस बनला, लेक का वैरी बनला, लेक का कपटी बनला. लेकानं तर आपल्या आईवडिलाला किती चांगलं दिवस द्यायला पाहिजे, किती वाहवा करायला पाहिजे, किती छान छान जीवन त्यांना द्यायला पाहिजे, किती मजेत किती आनंदात त्यांना ठेवायला पाहिजे, त्यांची पूजा करायला पाहिजे. परंतु लेक असा करीत नाही, तर लेक त्यांचं जीवन कंगालमय नरकमय बनवतो. असा लेक काही कामाचा नाही. म्हणून मुलांनो, तुम्ही तरी आपल्या आईवडिलांचे जीवन असं करू नका. तुम्ही तरी आपल्या आईवडिलांचे उपकार माणुसकी ठेवा, आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा, जाण ठेवा. आईवडिलांना विसरू नका, त्यांचे उपकार माणुसकी विसरू नका, त्यांचं कष्ट विसरू नका, त्यांची मेहनत विसरू नका. आईवडिलांचं जीवन आनंदात करा, छान छान करा, मस्त मस्त करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.